अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपण आपल्या स्वामींची, आपल्या देवाची कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्तच का करतो? कारण संकल्पयुक्त केलेली सेवा ही आपण पूर्ण करतो। काही झालं, काही अडथळे आले सुद्धा आपल्याकडून ती सेवा पूर्ण होते आणि ती सेवा आपल्या स्वामींच्या चरणी, आपल्या देवाच्या चरणी लवकर रुजू होते। जोही काही तुमच्या मनातला संकल्प असेल, तुमच्या ज्याही काही इच्छा असतील चांगल्या, त्या पूर्ण होतात आणि त्यासाठी संकल्पयुक्त सेवा करावी। आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे नक्की काय आणि कशी करायची? तर कोणतीही सेवा जेव्हा तुम्ही सुरुवात कराल त्याच्या पहिल्याच दिवशी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ, फूल आणि पाणी घ्यायचे। त्यानंतर आपण आपलं संपूर्ण नाव, आपलं गोत्र जर काही जणांना माहिती नसतं तर अशा वेळी काश्यप गोत्र सांगायचं। तुमच्या मनातला जो काही संकल्प आहे, जी काही इच्छा आहे ती आपल्या देवासमोर मांडायची आणि मग ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचे। त्यानंतर हे ताम्हणात सोडलेलं पाणी, फूल, अक्षता त्यांचं काय करायचं? तर ते तुळस सोडून आपण कोणत्याही झाडांनाही घालू शकतो। अशा प्रकारे कोणतीही सेवा करताना पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा ज्याही कुठल्या तुम्ही देवाची सेवा करणार असाल त्या मंदिरात जाऊन तिथे सुद्धा आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायचे, आपल्या मनातली इच्छा सांगायची आणि ती सेवा लवकरात लवकर पूर्ण करून तुमचा संकल्प पूर्ण करावा याची प्रार्थना करायची। अशा प्रकारे प्रत्येकाने संकल्पयुक्त सेवा करायची, स्वामींचरणी प्रार्थना करायची। स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।